हॅलो गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज तर सूर्य कुठल्या दिशेला उघडला होता काय कळलं नाही बरं का. सकाळ सकाळी भैया साहेबांचं तर डाएटच चालू होतं की. आता हे एक पावडर ॲड केली बरं का आपल्या भैयाने. केरेटिन म्हणतात त्याला, असं मी तर ऐकलंय. मग काय माहिती आपल्याला, काय त्याचा काही यूज पण माहीत नाही. पण भैया असं मस्तपैकी पेत होतं बाबा, बॉडी बिडी दाखवत होता आपल्याला. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्यात आज नवीन पाहुणा आला, म्हणजेच माझी बहिणाबाई अक्का. आम्ही तर सगळेजण तिला अक्काच म्हणतो. ती आली म्हटलं की नॉनव्हेज तर पक्का असणार घरी. मग त्यांनी तर अंड्याची भाजी आणि भाकरी आल्या आल्या तर खाल्ली होती, त्यामुळे त्यांना काय रात्री जास्त भूकच नव्हती. मग नॉर्मल असं चिकन 65 करायला चालू होतं. त्यासाठी त्यांना पहिल्यांदा चिकनचे छोटे छोटे पीस करून घेतले. त्यानंतर त्याच्यात कॉर्नफ्लॉवर्स वगैरे काय काय टाकून घेतलं. माझं काय एवढं लक्ष नव्हतं. तुम्हाला माहितीच असेल त्याची रेसिपी, कारण की सगळ्या नॉनव्हेज लव्हरचं हे फेवरेट आहे. तोपर्यंत बाबांनी मस्तपैकी सगळं माळवा आणून ठेवलं होतं. भाजीपाला, गाजरं वगैरे, टोमॅटो, काकडी भरपूर सारं आणून ठेवलं होतं, कारण की भैयाची डाएट असल्यामुळं तो जास्त करून काकडी, गाजर, बीट हेच पदार्थ खातो, त्यामुळे जास्त आणावं लागतं. आणि घरी पण जेवणासोबत काकडी, गाजर, टोमॅटो खाल्ल्याशिवाय जेवण तर पूर्ण वाटतच नाही. असा मस्तपैकी फ्रीज गच्च भरला होता सगळ्या माळव्याने. बटाटे काय मी फ्रीजमध्ये ठेवले नाहीत. आता फ्रीजला केलं बाय बाय. तोपर्यंत छोटू डॉनची एंट्री झालीच होती. माऊ आली म्हणल्यावर माऊला भेटायला छोटू डॉन तर येणारच. आता माझ्या रूममधली एकही वस्तू जागेवर राहणार नाही हे तर मला आदल्या दिवशीच कळलं होतं. हे घेऊ नका, ते घेऊ नका, हे करू नका, ते करू नका, असं मी किती जर वेळा म्हणलं तर हे सगळं यांच्या डोक्याच्या वरनच जाणार आहे, हे तर मला माहितीच आहे. म्हणून म्हणलं एकदाचा काय राडा करायचा आहे ते करून घ्या. यांचं झाल्यावर मस्तपैकी सगळी रूम स्वच्छ करून घेतली. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.